नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत फ्लावर मटारची भाजी. तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. फ्लावर मटारची मिक्स भाजी बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश फ्लावर आणि फ्रेश मटारच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला फ्लावर आहे तो सेपरेट फोडींमध्ये करून घ्यायचा आहे. त्यासाठी जो फ्लावरचा देठ आहे किंवा पानं आहेत ते आपल्याला चाकूने कट करून बाजूला काढून घ्यायचे आहेत. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, म्हणजेच हिवाळा चालू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात खूप साऱ्या फ्रेश भाज्या आलेल्या आहेत. यामध्येच आलेला आहे फ्लावर आणि मटारच्या शेंगा. मटारच्या शेंगा तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल असतात. अशा वेळेस तुम्ही ही मिक्स भाजी नक्कीच बनवू शकता. तर या ठिकाणी मी फ्रेश फ्लावर आहे तो व्यवस्थित असा हाताने सेपरेट करून घेत आहे. तर या ठिकाणी चाकूचा वापर करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने फोडींमध्येच मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये हा फ्लावर आपण सेपरेट करून घेऊयात. मीडियम पीस केले तरी देखील चालू शकतं किंवा छोटे पीस पाहिजे तर छोटे बनवू शकता. याच पद्धतीने उरलेला सर्व फ्लावर आहे तो मी व्यवस्थित असा सेपरेट पीसेसमध्ये करून घेत आहे. सर्व फ्लावर व्यवस्थित असा नीट करून झालेला आहे. आता हा फ्लावर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. या ठिकाणी एका पातेल्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते आणि पाव चमचा हळद पावडर घालते. यामध्ये आपण जो फ्लावर पीसेसमध्ये कट करून घेतलेला होता तो घालूयात आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाला की लगेचच अर्ध्या मिनिटामध्ये हा फ्लावर आपण पाण्यामधून बाजूला काढून घेऊयात आणि त्याच्यावरती आपण अर्धा चमचा इतकं मीठ घालूयात. हा फ्लावर आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा जिरे पूड घातलेली आहे आणि अर्धा ते 1 चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून घालायची. त्याने भाजीला फ्लेवर खूप छान येतो. आणि 2 चमचे चणा डाळीचं पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालेलं आहे, बाजूला ठेवूयात आणि एका पातेल्यामध्ये पुन्हा 1 ग्लास पाणी घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं, पाव चमचा साखर घालायची आणि यामध्ये 1 वाटी भरून इतका मटार आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचा आहे दुसऱ्या गॅसवरती. साखरेमुळे मटारला छान हिरवागार असा रंग येतो, त्यामुळे पाव चमचा साखर वापरलेली आहे. या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 पळी तेल घातलं. यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेला फ्लावर घालूयात आणि व्यवस्थित असा अर्धा ते 1 मिनिटांसाठी हा फ्लावर आपण या कढईमध्ये फ्राय करून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपला मटार देखील छान असा शिजत आहे. या पद्धतीने हा फ्लावर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामुळे यामध्ये जे बेसन पीठ आहे ते आपल्या या फ्लावरला छान असं कोट होतं आणि फ्लावर मस्त असा फ्राय होतो. फ्लावर छान असा फ्राय करून झालेला आहे. आता बाजूला काढून घेत आहे एका प्लेटमध्ये. आता त्याच कढईमध्ये मी फोडणीकरता 2 पळी इतकं तेल घालत आहे. तेलाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालेलं आहे. अर्धा चमचा जिरे घातलं आणि बारीक चिरलेला 1 मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे. कांदा छान असा आपण या तांबूस रंगावरती भाजून घेऊयात. लगेचच घालूयात अर्धा चमचा इतकी अद्रक आणि लसूणची पेस्ट. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये घालूयात काही सुके मसाले. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा बॅडगी मिर्च पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे. व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून ही फोडणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. फोडणी थंड झाली की आपण यामध्ये घालूयात 2 ते 3 चमचे इतकं फ्रेश दही. आता हे दही व्यवस्थित असं आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. दही मिक्स करून झाल्यानंतर गॅस पुन्हा ऑन करायचा आहे आणि हे दही पुन्हा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, गॅस ऑन केल्यानंतर आपल्याला गॅस हा जास्त फुल करायचा नाही, अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे. त्यानंतर यामध्ये घातलेला आहे फ्राय करून घेतलेले फ्लावर आणि शिजवून घेतलेला मटार. फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीकरता लागेल तसं मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अर्धा ते 1 मिनिटासाठी छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात गरम केलेलं पाणी. आपला फ्लावर देखील शिजायचा अजून बाकी आहे, त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे. आता झाकण ठेवूयात आणि भाजी थोड्या वेळासाठी मीडियम गॅसवरती शिजवून घेऊयात.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी फ्लावर मटारची मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे. यामधले फ्लावर आणि मटार देखील छान असा शिजलेला आहे. भाजीला रंग काय सुरेख आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून इथं तयार झालेली आहे. सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. ही फ्लावर मटारची भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. चवीला भन्नाट लागते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.